Dear students, today we learn next numericals on sound section. Problem number 41. It is very important. Many times this problem was asked in the competitive exam. If wavelength of sound wave in a medium is reduced by wavelength reduced by 50%, म्हणजे किती आलं बेटा? लॅम्बडा 2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 मायनस 50/100 टाइम्स लॅम्बडा. म्हणजेच किती आलं? लॅम्बडा 1 कॉमन काढलात तर किती? 100 - 50 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.5 लॅम्बडा 1. हे इम्पॉर्टंट आहे. देन द पर्सेंटेज चेंज इन फ्रिक्वेन्सी. आता पर्सेंटेज चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे डेल्टा n अपॉन n1 इज टू बी कॅल्क्युलेट. आलं का बेटा? प्रॉब्लेमचा थीम लक्षात आला, काय काढायचं आहे. तर आपल्याला रिलेशन माहीत आहे, v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे n1 लॅम्बडा 1 आणि परत v2 इज इक्वल टू n2 लॅम्बडा 2. म्हणजेच काय आलं? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे n1 लॅम्बडा 1 इज इक्वल टू n2 लॅम्बडा 2. हां, आपल्याला आता काढायचं आहे काय? n2 बाय n1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. आलं का लक्षामध्ये? हे कशा पद्धतीने घेतलं मी? आता बेटा दोन्हीकडेही -1 ॲड करायचे इक्वेशनच्या, म्हणजे या साईडला -1 आणि इथंही -1. दॅट इज n2 मायनस n1 डिवायडेड बाय n1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 2. आता पुढे पहा, n2 मायनस n1 डेल्टा n अपॉन n1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 मायनस 0.5 लॅम्बडा 1 डिवायडेड बाय 0.5 लॅम्बडा 1. लॅम्बडा 2च्या ठिकाणी काय ठेवायचं? 0.5 लॅम्बडा 1 ठेवा. आता बेटा लॅम्बडा 1 कॉमन काढा. काय असेल? 1 मायनस 0.5 डिवायडेड बाय 0.5 लॅम्बडा 1. हे लॅम्बडा 1 कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू 0.5 डिवायडेड बाय 0.5 इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर डेल्टा n अपॉन n1 इज इक्वल टू 1 दॅट इज इक्वल टू 100%. दॅट इज इक्वल टू 100%. त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल बेटा, द स्पीड ऑफ साउंड इन गॅस. स्पीड ऑफ साउंड इन गॅस इज v and the root mean square speed of gas molecule is. root mean square म्हणजे स्पीड ऑफ साउंड v s इज इक्वल टू v आणि रूट VRMS रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस. इफ द रेशियो ऑफ द स्पेसिफिक हिट्स ऑफ द गॅसेस इज, म्हणजेच काय बेटा? रेशिओ ऑफ स्पेसिफिक हिट्स ऑफ गॅस इज म्हणजे गॅमा इज इक्वल टू CP डिवाइड बाय CV इज इक्वल टू 1.8. देन रेशिओ ऑफ V डिवाइड बाय VRMS इज टू बी कॅल्क्युलेट. काय काढायचं आहे? स्पीड ऑफ साऊंड डिवायडेड बाय RMS वेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल. हां, आता हे जे फॉर्म्युला आहे बेटा, हा प्रॉब्लेम दोन्हीला एकत्र केलं, साऊंड आणि हीट यांना एकत्र केलेलं आहे. ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे व्हेलॉसिटी
of sound is equal to root of gamma p divided by rho. Root of gamma p divided by rho. आता याला बेटा इथं काय कराय इक्वेशनच्या राईट साईडला 3 गॅमा पी डिवायडेड बाय 3 टाइम्स रो. आणि यालाच आपण काय घेतो, याला स्प्लिट करून लिहा 3p डिवाइड बाय रो इंटू काय येतं गॅमा डिवाइड बाय 3. आता ही जी आहे ही साऊंड हीटमध्ये आपण लर्न करणार आहे, त्याला म्हणायचं आपण आर एम एस वेलॉसिटी व्ही आर एम एस इंटू रूट ऑफ गॅमा डिवाइड बाय 3. आपल्याला व्ही डिवाइड बाय, आता हे व्ही बरोबर आहे, हे व्ही बरोबर आहे, त्याला इकडे घ्या व्ही आर एम एस इज इक्वल टू रूट ऑफ गॅमा डिवाइड बाय 3 इज इक्वल टू रूट ऑफ गॅमाची किंमत किती 1.8 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 1.8 डिवाइड बाय 30. हां, आता साधारणतः किती येईल हे जर तुम्ही वर्कआउट केलं तर इथं बाग जात नाही पॉईंट 180 हे 0 3 सक 18 परत 666 67 नियर अबाउट. हा जर घेतला त्याचा स्क्वेअर रूट काढला तर किती येईल 77 as to 0.77 as to 1 येतो. हा जो रेशो आलेला आहे सी आर एम एस व्ही अपॉन सी आर एम एस जो आला आहे हा रेशो किती येतो 0.77 as to 1. कॅल्क्युलेशन सिम्पल आहे, या पद्धतीनं वर्कआउट करायचं. आता नेक्स्ट न्यूमरिकल, चला पुढचा आता न्यूमरिकल आपण लर्न करूया. छान प्रॉब्लेम, सिंपल आहे. कंपेअर द व्हेलॉसिटीज ऑफ साऊंड इन हायड्रोजन. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड व्ही हायड्रोजन आणि व्ही कार्बन डायऑक्साईड एज इक्वल टू, याला V1 म्हणू, याला V2 म्हणू. कंपेअर करायचं आहे, हा रेशो काढायचा आहे. द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस आर, म्हणजे गॅमा 1 1.4 आणि गॅमा 2 1.3 आणि मॉलिक्युलर वेट तुम्हाला दिलेले आहेत. काय फॉर्म्युला सांगावर V1 बाय V2 इज इक्वल टू रूट ऑफ गॅमा 1 अपॉन गॅमा 2 इंटू M2 बाय M1 M2 बाय M1. V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट गॅमा 1 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. गॅमा 1 1.4 गॅमा 2 1.3 इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ CO2 44 डिवाइड बाय 2 that is equal to 44 upon 13 into 22. आणि जर ॲप्रॉक्सिमेटली किती येईल 1 येईल, म्हणजे रूट ऑफ 22. चला सांगा बेटा स्क्वेअर रूट ऑफ 22 किती येतं, 22चं स्क्वेअर रूट किती येतं 4 आणि 5च्या मध्ये, 4 चौक 16 5 5 25, म्हणजे इथं तुम्हाला 4 आणि 5च्या मध्ये एकच आहे, तो म्हणजे कोणता आला, दॅट इज इक्वल टू 4.85. हा जो रेशो आला कशाचा V1 बाय V2चा रेशो इज इक्वल टू 4.85 इज इक्वल टू 4.85.
दॅट इज द रेशो हिअर 4.85. चला नेक्स्ट न्यूमरिकल आपण हा थोडासा टिपिकल आहे. प्रॉब्लेम नंबर 44 टिपिकल आहे, लक्ष देऊन वाचा. बेसिक थोडासा वेगळा आहे. अ युनिफॉर्म रोप म्हणजे दोरी किती आहे लेंथ त्याची 15 मीटर आहे. ऑफ मास याचं मास स्मॉल एम 30 kg हँग्स व्हर्टिकली फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. अ मास ऑफ 2 kg आता M1 इज इक्वल टू 2 kg इज अटॅच टू द लोअर एंड. आता पाय इथं एक तुम्हाला मी फिगर काढून, हे रोप आहे, याची लेंथ किती 15 मीटर, याचं मास किती 30 kg राईट. आणि लोअर पार्टला काय अटॅच केलेलं आहे, लोअर पार्टला 2 kg हे M1 बरोबर अटॅच केलेलं आहे लोअर एंड. ए पल्स ऑफ वेवलेंथ म्हणजे अशी एक वेव प्रोपोगेट होते. पल्स ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर is produced at the lower end. Then wavelength of the wave 3 meter from lower end. इथं आता आहे हे लोअर एंडपासून 3 मीटरला आल्यानंतर लॅम्बडा 2 किती. आता हे लॅम्बडा 1 आहे, लोअर एंडला दिलेलं आहे किती 1.5. तर जेव्हा ती 3 मीटरवरती जाईल त्यावेळेस त्याची वेवलेंथ किती. आता बेसिकली काय प्रॉब्लेम आहे, व्हेलॉसिटी V1 इज इक्वल टू काय बेसिक फॉर्म्युला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू रूट ऑफ T1 डिवाइड बाय M लिनियर डेन्सिटी आणि V2 इज इक्वल टू रूट ऑफ T2 बाय M. हे मास पर युनिट लेंथ हे टेन्शन आहे. म्हणजेच काय आलं आपल्याला इथं V1 बाय V2 इज इक्वल टू रूट ऑफ T1 बाय T2. आता व्हेलॉसिटीचा संबंध V इज इक्वल टू N लॅम्बडा बेसिक आहे बरं का इथं. N लॅम्बडा 1 डिवाइड बाय N लॅम्बडा 2 इज इक्वल टू रूट ऑफ T1 बाय T2. हे N फ्रिक्वेन्सी बदलत नाही, वेवलेंथ बदलते. म्हणजे वेवलेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ टेन्शन. टेन्शन म्हणजे आता हे लोअर एंडला असेल तर बेटा किती टेन्शन आहे लोअर एंडला 2 kg आणि T2 कुठला आहे 3 मीटर फ्रॉम लोअर एंड इथलं टेन्शन. मग त्यावेळेस किती आहे, आता T1 इज इक्वल टू 2 इंटू G 9.8 हे T1 आणि T2 इज इक्वल टू आता हे लोड सस्पेंडेड मास आणि एका मीटरचं मास किती 10 मीटरचं मास किती आहे लिनियर डेन्सिटी म्हणतो मास पर युनिट लेंथ. मास किती 30 डिवाइड बाय लेंथ 15. एका मीटरचं किती आलं 2 kg. एका मीटरचं 2 kg तर 3 मीटरचं किती 3 मीटर मास इज इक्वल टू 2 इंटू 3 6 kg. आता पहा बेटा इथं काय आलं, आता लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू हे किती 2 इंटू G डिवायडेड बाय आता हे 6 प्लस 2 लक्षात आलं ना, हे 2 आणि या रोपचं मास किती आहे 6 kg. 6 प्लस 2 इंटू G हे G कॅन्सल झालं अँड दॅट इज इक्वल टू हिअर 2 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 1/4 रूटमध्ये. आणि मग लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू 1/2 आणि मग लॅम्बडा 2 इज इक्वल टू 2 टाइम्स लॅम्बडा 1. तर बेटा 2 इंटू लॅम्बडा 1 किती रे दिलेलं आहे तुम्हाला किती 1.5 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आला का लक्षामध्ये कशा पद्धतीने हा न्यूमरिकल सॉल्व केला. तर प्रत्येक वेळेस
आता समजा मिडलला विचारलं असतं तर काय केलं असतं माहीत आहे, इथलं फक्त मिडल म्हणजे किती आहे टोटल 15 आहे, 15 म्हणजे 7.5 मीटर झालं. 7.5 मीटरचं दुप्पट, एकाचं 2 kg आहे ना एका मीटरचं, तर 15 अधिक 2 17 झालं असतं. म्हणजे 2 mg डिवाइड बाय 17 mg. अशा पद्धतीने कुठल्याही ठिकाणचं आपल्याला वर्कआउट करता येऊ शकतं. म्हणजे प्रॉब्लेम कशा टाईपमध्ये कन्स्ट्रक्ट करतात हे इथून. आता हे जे थोडंसं घेतलेलं आहे हे तुम्हाला पुढचा पार्ट आहे, म्हणजे पुढे जो थेरी आपण लर्न करणार आहे साऊंडची त्याच्यामधला थोडासा पार्ट इथं आलेला आहे बेटा. ते त्यावेळेस तिथं शिकवल्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. चला आता त्यानंतर नेक्स्ट 45 नंबरचा न्यूमरिकल्स तुम्ही पहा. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन अल्कोहोल, म्हणजे कशामध्ये, लिक्विडमध्ये व्हेलॉसिटी, त्याला आपण VL इज इक्वल टू 1300 मीटर पर सेकंद अँड डेन्सिटी ऑफ अल्कोहोल रो इज इक्वल टू 0.08 ग्रॅमचे kg मध्ये 10⁻³ डिवाइड बाय सेंटीमीटरचे मीटरमध्ये 10⁻⁻6 मीटर क्यूब बेटा. हे kg SI मध्ये कन्वर्ट केलं आहे. म्हणजेच किती आलं, रो इज इक्वल टू 6 + -3 झालं. 3 झालं म्हणजेच 80 kg पर मीटर. ही SI मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. बल्क मॉड्युलस ऑफ अल्कोहोल, ज्याला आपण K बरोबर किती, बल्क मॉड्युलस ऑफ अल्कोहोल आपण K ची किंमत इथं काढायची आहे. काय रे, बेसिक फॉर्म्युला V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ K डिवाइड बाय रो. K डिवाइड बाय रो आणि K ची किंमत किती येते सांगा, काढायची आपल्याला. व्हेलॉसिटी किती आहे, K डिवाइड बाय रो. व्हेलॉसिटी ऑफ दिलेली आहे तुम्हाला, साऊंडची व्हेलॉसिटी अल्कोहोलमध्ये दिली आहे. म्हणजे आता काय करूया आपण, याला स्क्वेअर करून घेऊया म्हणजे सोपं होतं. V² इज इक्वल टू K डिवाइड बाय रो आणि देअरफॉर K इज इक्वल टू रो इंटू V². K इज इक्वल टू रो इंटू V². ठेवा किमती. रो 80, V 1300 इंटू 1300 असं दे. हां आता तर तुम्हाला काय येईल बेटा, हे 1 2 3 4 5 8 इंटू 13चा वर्ग किती 169 गुणिले, आता 10चा पॉवर पहा, 1 2 3 4 5 हे 10चा पॉवर 5. येस, चला कॅल्क्युलेट करूया आपण. हां 9 8 72ला 2, 5 7, 8 48 7 55, 5 8 5 13 इंटू 10⁻⁵. आता डेसिमल 1 डिजिट नंतर बेटा 1 2 3 इथं ठेवलं, हे इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ किती आलं बेटा, हे 1.352 इंटू 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1.352 इंटू 10⁻³ 1.352 इंटू 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे या न्यूमरिकलचं आन्सर असेल बेटा. बेसिक काय केलं आपण, फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला K डिवाइड बाय, K म्हणजे बल्क मॉड्युलस, रो म्हणजे डेन्सिटी आहे. कशामधला हा फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन विच मीडियम, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर मीडियम और लिक्विड मीडियम. आणि स्क्वेअर ऑन बोथ दिस साईड, V² इज इक्वल टू K डिवाइड बाय रो, वरचं निघून जातं आहे. आणि देअरफॉर K इज इक्वल टू रो V². रोची किंमत 80, हे कन्वर्ट करून घेतलं पाहिजे कोणत्या सिस्टीममध्ये,
SI सिस्टीममध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. आणि स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी तिथं काही अडचण नाही. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो कोणता आहे? द इक्वेशन ऑफ ए सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y इज इक्वल टू 5 cos pi 200t minus x divided by 150, where x and y are in centimeter and t is in second. Then velocity of sound is equal to काढायचं आहे बेटा. बिलकुल या न्यूमरिकलला काय करा, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्या. y इज इक्वल टू 5 cos of in bracket 200 pi t minus pi divided by 150 x. अरे तर वेलॉसिटी ऑफ साउंड v इज इक्वल टू ओमेगा अपॉन के. स्मॉल टीचा कोइफिशियंट ओमेगा 200 पाय आणि के एक्सचा कोइफिशियंट किती आहे? हे के एक्सचा कोइफिशियंट पाय डिवायडेड बाय 150. हे पाय पाय कॅन्सल आणि 200 into 150 and this is equal to सेंटीमीटर पर सेकंद ना युनिट. आपल्याला रिझल्ट मीटरमध्ये दिलेला आहे. 2 झिरो कटवा. किती आले? 300 मीटर पर सेकंद इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे स्टँडर्ड फॉर्म्युला जो असेल काय, y इज इक्वल टू, इथं लिहितो पहा, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. या फॉर्मॅटमधलं इक्वेशन घ्यायचं आणि इथं v इज इक्वल टू ओमेगा अपॉन के. बेटा ओमेगाची किंमत 2 पाय एन, केची किंमत 2 पाय अपॉन लॅम्बडा. हे 2 पाय कॅन्सल आलं का नाही, एन इंटू लॅम्बडा. आणि वेलॉसिटी इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा. आणि असा शॉर्टकट फॉर्म्युला जर तुम्ही वापरलात तर तो न्यूमरिकल फारच सोपा होतो. कमी वेळेमध्ये आपल्याला लक्षात येतं आणि रिझल्ट वर्कआउट करता येऊ शकतं. म्हणून या टाईपचे शॉर्टकट मेथडच्या साहाय्यानं हा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केला आहे. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल. चला पुढे. The distance between two consecutive crests in a wave train produced in a string is. कॉन्सिक्युटिव्ह असा शब्द वापरलेला आहे म्हणजे ती वेव्हलेंथ लॅम्बडा किती दिलेला आहे? 5 सेंटीमीटर. If two complete wave passes through any point per second, n is equal to 2 complete wave passing per second म्हणजे 2 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? इनडायरेक्टली दिलेलं आहे, लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आणि ती किती? 2 हर्ट्झ आहे. द वेलॉसिटी ऑफ साऊंड v इज इक्वल टू काढायचं आहे. चला ट्राय करा. आता ट्राय करा. आठवा पटकन फॉर्म्युला v इज इक्वल टू एन लॅम्बडा. इतकं विचार करत बसायची गरज नाही. v इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. एन फ्रिक्वेन्सी किती? 2, लॅम्बडा 5, दॅट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर पर सेकंद. 10 सेंटीमीटर पर सेकंद इज द फ्रिक्वेन्सी. वेलॉसिटी v इज इक्वल टू 10 सेंटीमीटर पर सेकंद इज द वेलॉसिटी. इतका सोपा प्रॉब्लेम आहे. सॉल्व केल्यानंतर बरीचशी आयडिया येते, परंतु सॉल्व करण्या अगोदर फॉर्म्युला आठवत नाही किंवा गिवन डाटा कसा पॉईंट आऊट केलेला आहे तेही लक्षात येत नाही.
म्हणून काही काही प्रॉब्लेम असे सोपे असतात पण एक्झाममध्ये आपल्याला आठवले पाहिजेत. चला बेटा, आता त्यानंतर 48 नंबरचा न्यूमरिकल जो आहे तो आपण पाहूया. थोडंसं लक्ष द्या 48कडे. हां, वेव्ह ट्रेन ऑफ ए प्लेन वेव्ह विथ वेव्हलेंथ हे लॅम्बडा 1.8 सेंटीमीटर वेव्हलेंथ. वेव्ह ट्रेन ऑफ ए प्लेन वेव्ह विथ wavelength 1.8 centimeter travels from deep water into shallow water. डीप वॉटर इंटू शॅलो वॉटर म्हणजे आता डीप वॉटर खोलवर आहे आणि शॅलो वॉटर वर, पण डीप वॉटर इंटू शॅलो वॉटर. देन द velocity of waves on surface of shallow water shallow water आपण डीप वॉटर शॅलो वॉटरला व्हेलॉसिटी v1 आपण ज्याला म्हणू काढायच्या बेटा. इफ इट्स वेव्हलेंथ इन शॅलो वॉटर म्हणजे हे लॅम्बडा 2 असेल, हे लॅम्बडा 1 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. द वेलॉसिटी ऑफ वॉटर इन द सरफेस ऑफ डीप वॉटर आहे म्हणजे v2 आपण ज्याला म्हणू, ती दिलेली आहे 36 सेंटीमीटर पर सेकंद. 36 सेंटीमीटर पर सेकंद. काय रे फॉर्म्युला? v इज इक्वल टू n लॅम्बडा, v1 लॅम्बडा 1 आणि v2 इज इक्वल टू n लॅम्बडा 2. n कॉन्स्टंट असतं. आता बेटा आपल्याला काढायचा आहे v1 बाय v2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 आणि v1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 इंटू v2. चला ठेवा बरं किमती. लॅम्बडा 1 डिवायडेड बाय 1.8 इंटू v2 किती 36 सेंटीमीटर. सर्व CGSमध्ये हा पॉईंट कॅन्सल केला, इथं 0. 18 2 36 किती आलं? v1 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर पर सेकंद. v1 इज इक्वल टू 21 सेंटीमीटर पर सेकंद इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. या न्यूमरिकलचा रिझल्ट जो आहे तो 20 सेंटीमीटर पर सेकंद दिलेला आहे. आहे का पहा बरं आपल्या न्यूमरिकलमध्ये आहे इथं. नेक्स्ट न्यूमरिकल आता पुढचा जो असेल तो पहा बेटा. 49 नंबरचा न्यूमरिकल. 2 waves of frequencies n1 20 Hz, n2 30 Hz travel out from a common point. How will they differ in phase at the end of t is equal to 0.75 सेकंदामध्ये फेज डिफरन्स डेल्टा 1 मायनस डेल्टा 2 काढायचा बेटा. फेज डिफरन्स जो आहे तो कोणता? डेल्टा 1 मायनस डेल्टा 2 इज टू बी डिटरमाइंड. आता फेज डिफरन्स किती येईल? डेल्टा 1 इज इक्वल टू 2 पाय n1 इंटू टी आणि डेल्टा 2 इज इक्वल टू 2 पाय n2 इंटू टी. आता यामध्ये फ्रिक्वेन्सी हायर कोणती आहे? ही सेकंड आहे. म्हणजेच डेल्टा 2 मायनस डेल्टा 1 इज इक्वल टू 2 पाय n2 मायनस 2 पाय n1 इंटू टी दोन्हीमध्ये कॉमन काढलं तर परत पुढे आपल्याला काय लिहिलं कॉमन? 2 पाय स्मॉल टी कॉमन काढलं n2 मायनस n1. 2 पाय स्मॉल टी मी कॉमन काढलं तर काय असेल? n2 मायनस n1
चला न्यूमरिकलमध्ये किमती ठेवत चला. काय येतं रिझल्ट सांगा मला. इथं जे असेल 2π 0.75 इंटू n2 किती 30 मायनस n1 किती 20. हां आता 0.75 म्हणजे किती रे 2π इंटू 0.75 म्हणजे 3/4 इंटू किती आलं हे 10 इंटू 10. हे इथं बेटा 2 कॅन्सल विथ 4 आणि हे इथं परत 5 कॅन्सल केलं. 5 इंटू 3 15π दॅट इज फेज डिफरन्स आपण ज्याला डेल्टा फाय आणि हा जो फेज डिफरन्स झालेला आहे तो किती 15π रेडियन. फेज डिफरन्स काय असतो नेहमी अँगल असतो आणि हा अँगल आपण इथं मेजर केलेला आहे आणि तो आलेला आहे किती 15π रेडियनमध्ये. किती 15π रेडियन. चला बेटा नेक्स्ट न्यूमरिकल्स पुढचं आपण लर्न करूया. पहा प्रॉब्लेम नंबर 50 हाफ सेंचुरी 50 प्रॉब्लेम झालेले. अ साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 500 हर्ट्ज कवर्स ए डिस्टन्स ऑफ x इज इक्वल टू 1000 मीटर इन t इज इक्वल टू 5 सेकंद. किती 5 सेकंद. बिटवीन 2 पॉईंट्स देन नंबर ऑफ वेव्ज बिटवीन दोज 2 पॉईंट्स म्हणजे नंबर ऑफ वेव्ज बिटवीन दोज 2 पॉईंट्स म्हणजे वेव्ह नंबर आणि हे वेव्ह नंबर आपल्याला इथं वर्कआउट करायचं बेटा. चला आता पहिल्यांदा काय करा वेव्हलेंथ तर काढून घ्यावं लागेल. तर v इज इक्वल टू n लॅम्बडा डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स 1000 डिवाइड बाय टाईम 5 किती आलं 200 मीटर पर सेकंड. राईट. देन लॅम्बडा इज इक्वल टू v बाय n. वेलॉसिटी किती आहे 200 डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी किती 500. 2/5 मीटरमध्ये वेव्हलेंथ. आता ह्या वेव्स पास व्हायचे आहेत कुठून नंबर ऑफ वेव्स बिटवीन 2 पॉईंट्स लॅम्बडा बार ह्या डिस्टन्समधून पास होणाऱ्या वेव्स. लॅम्बडा बार इज इक्वल टू पर मीटरमधून पास होणार आहे बेटा म्हणजे 2 डिवाइड बाय 5 इंटू 1000. हे किती आलं 200. बरोबर आहे. नंबर ऑफ वेव्स अ साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज कव्हर्स ए डिस्टन्स ऑफ किती हे झालेलं आहे इन टाईम 5 सेकंद. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम 200 मीटर पर सेकंड वेलॉसिटी आली आणि v इज इक्वल टू n लॅम्बडा देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू v बाय नंबर ऑफ वेव्स पर मीटर झाले किती 2/5 आणि याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल म्हणजेच किती 5/2. इथं थोडंसं हे बेटा. आता ही वेव्ह झाली 1 लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा बार असा फॉर्म्युला आहे म्हणजे 1 2/5 इज इक्वल टू 5/2 इज इक्वल टू 2.5. ह्या वेव्ज किती एका मीटरमधून पास झालेले आहेत अँड देअरफॉर 1000 मीटरमधून पास होणाऱ्या वेव्ज किती passes waves are 1
2.5 इंटू 1000. का घेतलं रे आपण? कारण आपल्याला माहीत आहे किती की वेव्ह नंबरचे डेफिनेट नंबर ऑफ वेव्ज पर मीटर, नंबर ऑफ वेव्ज पर मीटर, एका मीटरमधली वेव्ज. पण आपल्याला विचारले किती मीटरमध्ये? 1000 मीटरमधून पास होणाऱ्या वेव्ज आहेत. आणि 1000 मीटरमधून पास होणाऱ्या वेव्ज जे असतील तर इंटू 1000 करायचं म्हणजे त्या नंबर ऑफ वेव्ज पास होतील. तर बेटा हे न्यूमरिकल्स आपले व्हरायटीज ऑफ न्यूमरिकल्स आपण इथं कव्हर केलेले आहेत, जवळपास सर्वच झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट पिरियडला साऊंड सेक्शनचा दुसरा पार्ट आहे. पूर्वी 2 पार्ट होते, 2 वेगवेगळे टॉपिक, आता एकच टॉपिक 2 पार्ट केलेले आहेत. तर तो राहिलेला जो पुढचा पार्ट आहे तो पुढचा पार्ट म्हणजे स्टेशनरी वेव्ज आहे आणि स्टेशनरी वेव्ज अँड इट्स ॲप्लिकेशन. तर या स्टेशनरी वेव्हचे ॲप्लिकेशन आपण जे नेक्स्ट पिरियडला आपण लर्न करणार आहे तो आपण पाहूया.